onwards we are start our science 1 first lesson, periodic classification of an element. Today onwards we can start science 1 second lesson name periodic classification of an element. Weightage of this topic 7 mark out of 40 science 1 paper, and we are dealing this topic. So first point, some basic concept one by one we can see. First one is definition of matter, second one is definition of atom, then element, and then type atom. So first one we can see what is the definition of matter. In short, matter is, so definition of matter, everything occupy in a space and they have a specific mass known as matter. Means in our surrounding those kind of substance, mixture or living or non-living thing present in our surrounding, these all things are known as matter. Then we can see this concept in Marathi and Hindi language also. की सगळ्यात पहिला पॉइंट मॅटर म्हणजे काय. तर मॅटर म्हणजे काय की आपल्या सभोवताली आढळणाऱ्या आणि विशिष्ट वस्तुमान असणाऱ्या घटकाला आपण मॅटर म्हणजे मराठीमध्ये पदार्थ असे म्हणतो. मग everything occupy in a space and they have a specific mass known as matter, म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये जे पण काही आहे किंवा ज्यांना स्पेसिफिक वेट आहे अशा कंटेंटला आपण काय म्हणतो तर मॅटर म्हणतो. मग आता या मॅटरचे तीन टाइप आहे. मॅटर आर क्लासिफाइड इनटू थ्री कॅटेगरीज, दॅट इज सॉलिड, सेकंड वन इज लिक्विड अँड थर्ड वन इज गॅसेस. म्हणजेच काय की मॅटरला आपण तीन टाइप मध्ये क्लासिफाइड करणार. मॅटरचे तीन टाइप पडतात. फर्स्ट वन इज अ सॉलिड, सेकंड वन इज अ लिक्विड अँड थर्ड वन इज अ गॅसियस. जसं तुम्हाला माहिती आहे स्थायी द्रव वायू, मार्कर पेन, इट इज अ सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, वॉटर बॉटल मध्ये असणारा वॉटर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन एक्सेट्रा, अँड गॅसियस फॅनची हवा जे आपण फील करू शकतो बट आपल्या नेकेड आईज ने पाहू शकत नाही. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये जनरली बेसिक डिफरन्स काय असतो तर सॉलिड हॅव अ फिक्स शेप, म्हणजे हा मार्कर पेन हा एव्हरीवेअर याचा जो शेप असेल तो सेम असेल. म्हणजे हा आपण खिशामध्ये ठेवला, आपल्या बॅग मध्ये ठेवला, एखाद्या स्पॉटवर कुठे नेऊन ठेवला, रूम मध्ये ठेवला तरी ॲज इट इज असेल. बट लिक्विड डज नॉट हॅव अ फिक्स शेप, म्हणजे जे पाणी आहे त्यांना ठराविक शेप नसतो. म्हणजे पाणी जे आहे जर आपण ते बॉटल मध्ये घेतलं तर बॉटलचा शेप, जर ते कॅन मध्ये घेतलं कॅन शेप, बकेट मध्ये घेतलं बकेट शेप. मीन्स लिक्विड डज नॉट हॅव अ फिक्स शेप बट सॉलिड हॅव अ फिक्स शेप. अँड नेक्स्ट वन इज अ गॅसियस स्टेट. तर मग गॅसियस स्टेट बद्दल काय सांगणार. गॅसियस स्टेट डज नॉट हॅव अ फिक्स शेप बट मास इज अ फिक्स, म्हणजे या तिन्ही कंटेंटला मास असतं, वजन असतं. सॉलिडला पण आहे, लिक्विडला पण आहे आणि गॅसियसला पण आहे. जसं एक जनरल एक्झाम्पल, आपण जर एखाद्या किराणा दुकानामध्ये गेलो आणि जर कधी 1 किलो किंवा 1 लिटर तेल मार्केटमधून आणलं, कॅन मध्ये आणलं, ते दुसऱ्या कंटेनर मध्ये जर फिलअप केलं तरी 1 किलो किंवा 1 लिटर जे आणलं क्वांटिटी सेम राहते, फक्त दुसऱ्या कंटेनर मध्ये टाकल्यावर शेप बदलतो. म्हणजे मास ऑलवेज अ सेम, ओन्ली क्वांटिटी और शेप चेंजेस. देन डेफिनेशन ऑफ एटम, की एटम म्हणजे काय. आता एटमची डेफिनेशन सांगायची जर झाली तर एटम कशाला म्हणतो आपण की द सबस्टन्स व्हिच मेड बाय द सिंगल काइंड ऑफ एटम. द सबस्टन्स व्हिच मेड बाय सिंगल काइंड ऑफ एटम इज कॉल्ड एज मॅटर. म्हणजे काय की पदार्थाच्या लहानात लहान अविभाज्य कणाला आपण अणु असे म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्लिश मध्ये द सबस्टन्स व्हिच मेड बाय द सिंगल काइंड ऑफ एटम और द सबस्टन्स व्हिच मेड बाय द इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड एज एटम. मग एटम जो आहे तर तो इंडिव्हिज्युअल पार्टिकल असतो मॅटरचा, आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्याला आपण ब्रेक करू शकत नाही, ज्याचे दोन भाग करू शकत नाही असा पार्टिकल म्हणजेच आपण त्याला एटम म्हणतो. एटम कन्सिस्ट 3 सब पार्टिकल, दॅट इज प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड नेक्स्ट वन इज अ न्यूट्रॉन. की एटम मध्ये 3 सब पार्टिकल असतात. पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे इलेक्ट्रॉन आणि तिसरा आहे न्यूट्रॉन. तर आपल्या सराउंडिंग मध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे आढळणार नाही, हे आपल्याला इनसाइड ऑफ एटम मध्ये आढळतात. आणि जे सायंटिस्टनं रिसर्च केल्यानंतर आपल्याला ते समजले, प्रोटॉन कॅरिंग अ पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन कॅरिंग अ निगेटिव्ह चार्ज अँड न्यूट्रॉन इज अ चार्जलेस. म्हणजेच काय की प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे,
इलेक्ट्रॉन कॅरिंग निगेटिव्ह चार्ज अँड न्यूट्रॉन इज अ चार्जलेस, की न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नसतो, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. देन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट एलिमेंट्स म्हणजे काय, की आपल्या लेसनचं नाव होतं पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट. आपल्या लेसनचा सगळ्यात इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे एलिमेंट. मी सगळ्यात फर्स्ट तुम्हाला डेफिनेशन सांगितली की डेफिनेशन ऑफ मॅटर. देन सेकंड वन पॉइंट वी कॅन सी द डेफिनेशन ऑफ ॲटम, बट इट इज व्हेरी इसेंशियल अँड इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस लेसन एलिमेंट. डेफिनेशन ऑफ एलिमेंट, की एलिमेंट म्हणजे काय, की आपल्या धड्याच्या नावामध्ये लेसनच्या नेम मध्ये एलिमेंट ही कन्सेप्ट आली. मग आता एलिमेंट नेमकं म्हणायचं कोणाला, कशाला एलिमेंट म्हणायचं, तर एलिमेंट म्हणजे काय, द सबस्टन्स व्हिच मेड बाय द सिंगल काइंड ऑफ ॲटम. सबस्टन्स मेड बाय सिंगल काइंड ऑफ ॲटम म्हणजे काय, की जे अणु किंवा जो पदार्थ एकाच प्रकारच्या अणूने बनलेला असतो, एकाच प्रकारच्या कंटेंटने बनलेला असतो, तर त्याला आपण एलिमेंट म्हणतो. फॉर एन एक्झाम्पल H2O2 ऍसिड एक्सेट्रा. म्हणजे काय, की आता इथे H2 म्हणजे दोन हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन हाच एलिमेंट आहे. नंबर किती असू द्या, 2 4 6 8 10 1000 पर्यंत असू द्या. किंवा ऑक्सिजन ओन्ली ऑक्सिजन इज देयर, सल्फर ओन्ली सल्फर इज देयर. हे सफिक्सला जे नंबर असतात ते काउंटेबल नाहीये, ते किती असू द्या, 2 असो 4 असो 100 असो. आपल्यासाठी व्हेरी इसेंशियल पार्ट असणार आहे की एलिमेंटची डेफिनेशन म्हणजे काय, द सबस्टन्स व्हिच मेड बाय द सिंगल काइंड ऑफ ॲटम, की एकाच प्रकारच्या ॲटमनं बनलेल्या कंटेंटला आपण काय म्हणणार, तर सबस्टन्स असे ॲटम एलिमेंट असं म्हणतो. आणि हे एलिमेंटचे टाइप आहे, हायड्रोजन झाला, ऑक्सिजन झाला, सल्फर झाला. पण जर आपण असं लिहिलं H2O, की मला जर विचारायचं असेल की H2O हा एलिमेंट आहे का, तर H2O हा एलिमेंट होणार नाही. व्हॉट इज द रिझन, रिझन काय असेल त्याचं, तर H2O यामध्ये H मीन्स हायड्रोजन अँड O मीन्स ऑक्सिजन, टू काइंड ऑफ एलिमेंट इज देयर, की ज्या कंटेंट मध्ये दोन प्रकारचे एलिमेंट येतात, यामध्ये दोन एलिमेंट आले आणि दोन एलिमेंट आले म्हणजे हा सबस्टन्स होणार किंवा कंपाऊंड होणार, हा एलिमेंट होणार नाही. एलिमेंट मध्ये एकाच कॅटेगरीचा एकाच टाइपचा एलिमेंट येणं किंवा सबस्टन्स येणं गरजेचं असतो. आणि डेफिनेशन ऑफ सबस्टन्स एलिमेंट, द सबस्टन्स व्हिच मेड बाय द सिंगल काइंड ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज द एलिमेंट. अँड टाइप ऑफ एलिमेंट आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप. फर्स्ट वन इज मेटल, सेकंड वन इज नॉन मेटल अँड लास्ट वन इज मेटलाइट्स. म्हणजे काय, की आपण आतापर्यंत 8th स्टँडर्ड पर्यंत किंवा 9th ला पण मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स हे कन्सेप्ट पाहिले. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हे माहिती नाही मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स हे एलिमेंटचे सब टाइप आहेत. Element are classified into 3 subtypes, that is metal, second one is non-metal and third one is metalloids. Metal, non-metal आणि metalloids या 3 कॅटेगरीज मध्ये आपण त्यांना क्लासिफाइड करतो. मग आता मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, तुम्ही 9th किंवा 8th स्टँडर्डच्या बेसिस वरती डेफिनेशन सांगणार की मेटल हॅव लस्टर, हाय मेल्टिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट, malleability, ductility, sonorous, this kind of properties identify in a metal. नॉन मेटल साठी काय सांगतो आपण की नॉन मेटल डज नॉट हॅव अ लस्टर, नॉन मेटल हॅव अ लो मेल्टिंग पॉइंट, लो बॉइलिंग पॉइंट, देन नॉन मेटल डज नॉट हॅव अ malleability, ductility, this kind of properties. पण हे जे सांगताय आपण, तर हे क्लासिफिकेशन त्याच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर जातं, की हे जे आहे की लस्टर आहे किंवा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे किंवा त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, हे आपण त्याच्या प्रॉपर्टीज सांगतो. पण मग प्रॉपर्टीज कोणाच्या सांगता येईल, जे एलिमेंट आपण आपल्या नेकेड आईज न पाहिले, उघड्या डोळ्यांना पाहिले, त्याला तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज सांगणार. पण जे एलिमेंट पाहिलेच नाही, मग ते मेटल की नॉन मेटल कसं आयडेंटिफाय करायचं, तर त्याकरता एक डेफिनेशन आहे मेटल साठी की आफ्टर केमिकल रिएक्शन दोज एलिमेंट हॅविंग अ पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड मेटल. आफ्टर अ केमिकल रिएक्शन those element having a positive charge is called metal. Then what is the definition of non-metal? So definition of non-metal, after a chemical reaction those element having a negative charge is called non-metal. मग metalloids कशाला म्हणायचं, those element having both the properties of metal and non-metal is called as metalloids. म्हणजे मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्सचे डेफिनेशन काय आहे की फर्स्ट वन डेफिनेशन ऑफ मेटल,
After a chemical reaction, those element carrying a positive charge is called as metal. की आफ्टर केमिकल रिएक्शन झाल्यानंतर ज्या एलिमेंटवर पॉझिटिव्ह चार्ज तो मेटल. आफ्टर अ केमिकल रिएक्शन दोज एलिमेंट हॅविंग अ निगेटिव्ह चार्ज, की केमिकल रिएक्शन झाल्यानंतर ज्या एलिमेंटवर निगेटिव्ह चार्ज येतो तो कोण असेल? नॉन मेटल. आणि मेटलॉइड्स म्हणजे काय? की दोज एलिमेंट हॅविंग बोथ द प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल इज कॉल्ड मेटलॉइड्स, की ज्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज आहे त्यांना आपण काय म्हणतो? मेटलॉइड्स. इन शॉर्ट हे बेसिक आहे, पण मी तुम्हाला याच्या ज्या डेफिनेशन आहे वन बाय वन सगळ्या सांगतो. फर्स्ट पॉइंट आपण लेसन मध्ये स्टार्ट केला की डेफिनेशन ऑफ मॅटर. मग मॅटर म्हणजे काय? तर एनीथिंग ऑक्युपाय इन अ स्पेस and they have a specific mass known as matter. Anything occupy in a space and they have a specific mass known as matter. Then matter are classified into three subtypes, that is solid, liquid and gaseous. Matter are classified into three subtypes, that is solid, liquid and gaseous. So solid, liquid and gaseous मध्ये difference काय? The solid have a fixed shape, liquid does not have a fixed shape and gas also does not have a fixed shape. Then second point we can see definition of atom. So what is the definition of atom? Definition of atom is the smallest indivisible particle of an matter. Atom is the smallest indivisible particle of an matter. And atom consists three subparticles, that is proton, electron and neutron. Proton carrying positive charge, electron carrying negative charge and neutron is a chargeless. And last but very important point in this lesson, definition of element. So what is the definition of element? The substance which made by single kind of atom. The substance which made by single kind of atom is called element. And example of element H2O2 acid. These are the example of element. Substance which made by single kind of atom. Then next one, type of element. Element are classified into three types. First one is metal, second one is non-metal and third one is the metalloids. So metal, non-metal and metalloids, one by one we can see the definition. So what is the definition of metal? After a chemical reaction, those elements carrying a positive charge is called as metal. What is the definition of non-metal? After a chemical reaction, those elements carrying a negative charge is called as non-metal. And last but important part, metalloids. So those elements having both the properties of metal and non-metal is called as the metalloids. Shortcut मराठी मध्ये एकदा सांगतो आणि मग हा क्वेश्चन बेसिकचा आपण स्टॉप करूया. की सगळ्यात पहिले मॅटर म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली असणाऱ्या आणि विशिष्ट वस्तुमान असणाऱ्या घटकाला आपण पदार्थ म्हणतो. दुसरा मुद्दा अणु म्हणजे काय, तर पदार्थाच्या लहानात लहान अविभाज्य कणाला आपण काय म्हणतो, अणु असे म्हणतो. तिसरा मुद्दा मूलद्रव्य म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या अणूने बनलेल्या कणांना मूलद्रव्य म्हणतात. आणि मूलद्रव्याचे मुख्यतः तीन प्रकार, धातू, अधातू, धातू सदृश. हे कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.